या सगळ्या ह्याच्यात आता सगळ्याच एकूण वातावरणामुळे, गाण्यांमुळे लव्ह ॲट फर्स्ट साईट असं जे एक वेड सगळ्या तरुण पिढीला लागलेलं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? ते लव नसतं, अट्रॅक्शन ॲट फर्स्ट साईट. आणि मला अत्यंत वाईट गोष्टी कळल्या. माझ्याकडे तरुण मुली येतात, मुलं येतात आणि मी सगळ्यांशी मोकळं बोलतो. तुमच्या वयाचा मी झाल्याशिवाय तुम्ही माझ्याशी बोलत नाही. तर एका मुलीने मला असं सांगितलं की तुम्ही टी व्हीवर काय काय सांगता ते मी अनुभव घेतो. कॉलेजमधल्या मुली सरळ हॉटेल बुक करतात, आपल्या वर्गातल्या मुलाबरोबर 2 दिवस राहून येतात. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बायका काही काही टूरवर जायचं आहे किंवा 2 दिवस बाहेर काम आहे असं सांगून सरळ बुक करतात, ऑफिसातल्या माणसाबरोबर राहून येतात. एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशन चांगल्या एज्युकेटेड बायकांमध्ये पण व्हायला लागलेत. का तर संस्काराचं आता महत्त्व कमी झालं आणि काय त्यांना कळत नाही. लाईफ आफ्टर डेथ एखाद्या परस्त्रीशी संबंध ठेवला तर काय भोगायला लागतं वरती. ह्याच्यात एक ओवी आहे, दोषा माझी दोष विशेष, परांगणा स्पर्श दोष विशेष, जाळील कुणं निशेष. तुम्ही विवाहित स्त्रीशी संबंध ठेवला तर तुम्हाला काय नरकवास आहे, काय भोगायला लागतं, गरुड पुराणात दिलं आहे. ही माहिती कोण देतो आज?